नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. अधिक महिना सुरू आहे आणि या अधिक महिन्याचं औचित्य साधून आपण आपल्या वास्तूमध्ये भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजेच विष्णू याग, तर तो कसा करावा, तर त्याबद्दलचीच माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंची आपण जास्तीत जास्त सेवा करत असतो आणि या महिन्यातील भगवान विष्णूंच्या सेवेतील अतिशय उच्च कोटीची सेवा, अतिशय सुंदर आणि खूप छान म्हणजेच विष्णू याग, तर तो कसा करावा, का करावा, कोणी करावा, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, विष्णू याग हा तुम्ही अधिक महिन्यामध्ये कधीही करू शकता, पण पौर्णिमेच्या दिवशी जर तुमच्याकडनं विष्णू याग झाला तर अतिउत्तम. आणि त्यातल्या त्यात ब्राह्मणाकडून जर झाला तरीही सोन्याहून पिवळं, कारण सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. पण ज्यांना ते शक्य नाही तर त्यांनी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने जरी तुमच्या घरामध्ये विष्णू याग केला तरीही चालेल. तुम्ही माहेरीसुद्धा विष्णू याग हा करू शकता. खूप प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा आहे. तर ज्या दिवशी तुम्ही विष्णू याग करणार तर त्या दिवशी काही नियमांचे देखील आपल्याला पालन करायचे आहे. तर त्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. त्यासोबतच मांसाहार देखील आपल्याला टाळायचा आहे. तर या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि जेव्हा तुम्ही हवन कराल तर तेव्हा तुम्ही जोडीने केले तर अतिउत्तम, किंवा एकाने केले तरीही चालेल. तर विष्णू याग का करावा, तर लग्न जमत नाही, मनासारखी नोकरी मिळत नाही, किंवा पत्रिकेमध्ये ग्रहदोष आहेत, अडचणी आहेत, आर्थिक अडचण आहे, तर या सर्वांसाठी घरामध्ये विष्णू याग हा अवश्य करावा. आपल्या यथाशक्ती तुम्ही हा याग करू शकता. तर प्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी विष्णू याग करणार आहात तर ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. त्या ठिकाणी एक पाट ठेवायचा आहे. पाटावर लाल कपडा टाकायचा आहे आणि त्यावरती बालाजीची, भगवान विष्णूंची मूर्ती, रामाची मूर्ती असेल, फोटो असेल तर तो फोटो आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला प्रथम संकल्प करायचा असतो. भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे. तर आपल्या उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक फूल टाकायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी, त्या कार्यासाठी मी विष्णू याग करत आहे, माझ्याकडून ही सेवा पूर्ण करा आणि तुमच्या चरणी ही सेवा रुजू करून घ्या, अशी प्रार्थना करायची आहे. आणि हे बोलताना प्रथम आपल्याला आपलं नाव सांगायचं आहे, आपलं गोत्र सांगायचं आहे. त्यानंतर कोणत्या कार्यासाठी हा याग करत आहेत तर ते आपल्याला सांगायचं आहे. हे झाल्यानंतर संकल्प सोडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मांडणी करायची आहे. तर ज्या ठिकाणी विष्णू याग करणार ती जागा स्वच्छ करायची आहे. देवघराजवळ देखील तुम्ही करू शकता. तर पाटावर आपल्याला लाल कपडा टाकून त्यावर भगवान विष्णूंचा फोटो, किंवा बालाजीचा फोटो, किंवा रामांचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे. त्यानंतर प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. विष्णू यागाला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतो. तर दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला कलश मांडून घ्यायचा आहे. तर खाली तांदळाची रास काढायची आहे आणि त्यावर आपल्याला एक तांब्याचा कलश ठेवायचा आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फूल, 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकायची आहे. त्यावरती आपल्याला 5 विड्याची पानं ठेवून त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे. कलशाच्या 5ही बाजूने आपल्याला 5ही दिशेने कुंकवानी रेषा ओढायची आहे. कलशाची पूजा करून घ्यायची आहे. कलशाला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर प्रथम आपल्याला गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे. तर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर प्रथम अभिषेक करायचा आहे पाण्याने. तर एक वेळा गणपती अथर्वशीर्ष पठण करून तुम्ही अभिषेक करू शकता, किंवा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा पठण करून तुम्ही अभिषेक करू शकता. त्यानंतर मूर्ती कोरडी करून आपल्याला तांदळाची रास काढून त्यावर गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवर देखील अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना एक वेळा पुरुष सूक्तम पठण करा, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा पठण करून देखील तुम्ही अभिषेक करू शकता. त्यानंतर मूर्ती कोरडी करून तांदळाची रास काढून त्यावर आपल्याला बाळकृष्णांना स्थापन करायचं आहे. बाळकृष्णांना हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला जो आपण फोटो ठेवलेला आहे बालाजीचा किंवा रामाचा, जो कोणता फोटो तुम्ही ठेवला असेल तर त्या फोटोची देखील पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. आणि हे सर्व करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर याग आपल्याला करायचा आहे. तर यासाठी आपल्याला काही वस्तू लागतात. तर
कोणत्या साहित्य लागतात तर बघा, हवनकुंड, शेणाच्या गौऱ्या, तूप, काळे तीळ, साखर, जव, समिधा, होमपुडा. तर या सर्व वस्तू आपल्याला लागणार आहेत. त्यासोबतच कापूर देखील आपल्याला घ्यायचा आहे. भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम, नाहीतर साधा घेतला तरीही चालेल. त्यानंतर होमपुडा, काळे तीळ, साखर हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे. तर प्रथम हवनकुंडामध्ये आपल्याला गौऱ्या टाकायच्या आहे, त्यावर समिधा टाकायची आहे आणि हे सर्व आपण ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे तर त्याच्यासमोरच करायचं आहे. तर समिधा टाकल्यानंतर त्यावर आपल्याला कापूर वड्या 2-3 टाकायच्या आहे आणि जो आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे तर त्या दिव्यालाच लावून आपल्याला हवन हा पेटवायचा आहे. त्यानंतर भगवान विष्णूंचं नामस्मरण आपल्याला हे सर्व करत असताना करायचं आहे. हवन पेटवल्यानंतर आपल्याला या अग्नीला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा तुपाची आहुती द्यायची आहे. तर 1 चमच आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या चमच्याने आपल्याला तूप हे आपल्याला त्या हवनामध्ये टाकायचं आहे. टाकत असताना प्रथम गणपती बाप्पांना आहुती द्यायची आहे. तर तूप आपल्याला हवनामध्ये टाकताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा 11 वेळा पठण करायचं आहे. म्हणजेच ओम गण गणपते हे पतये स्वाहा असं म्हणून आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे आणि या 11 वेळा आपल्याला चमचने तूप हे आपल्याला अग्नीमध्ये टाकायचं आहे, म्हणजेच हवनामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर नवग्रह स्तोत्र तर ही सेवा आपल्याला पठण करायची आहे. तर हे आपल्याला 1 वेळा पठण करायचं आहे आणि पठण करताना आपल्याला आहुती द्यायची आहे. तर जे आपण काळे तीळ, साखर, होमपुडा एकत्र केले आहे तर ते आपल्याला त्यामध्ये हवनामध्ये टाकायचं आहे. तर नवग्रह स्तोत्रातील पहिली ओळ पठण केली की हवनामध्ये आपल्याला हे साहित्य टाकायचं आहे आणि स्वाहा म्हणायचं आहे. तर असं आपल्याला प्रत्येक ओवीला स्वाहाकार करायचा आहे. त्यानंतर पुरुष सुक्तम आपल्याला पठण करायचं आहे आणि प्रत्येक ओवीला देखील आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. संस्कृतमध्ये जर पठण करत असाल तर फलश्रुती देखील म्हणायची आहे आणि फलश्रुती म्हणताना स्वाहाकार करू नये, तर हात जोडावे. त्यानंतर येतं ते सर्वात महत्त्वाचं म्हणजेच विष्णू सहस्त्रनाम. तर त्याची देखील आपल्याला 1 ओवी म्हटली की स्वाहाकार करायचा आहे आणि असं 107 ओव्या आहे आणि 107 वेळा आपल्याला स्वाहाकार करायचा आहे आणि यासाठी हे सर्व साहित्य आपल्याला जास्त प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. आणि शेवटी आपल्याला फलश्रुती देखील म्हणायची आहे आणि फलश्रुती म्हणताना हात जोडायचा आहे, स्वाहाकार करू नये. त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंचे जे मंत्र स्तोत्र येतील ते तुम्ही यावेळी पठण करू शकता. विष्णू गायत्री मंत्राचं पठण करावे. लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही 108 वेळा पठण करू शकता. यासोबतच नवार्ण मंत्राचं श्री स्वामी समर्थ या मंत्राचं 108 वेळा पठण करा. या पद्धतीने विष्णू याग आपल्याला करायचा आहे. त्यानंतर ही पूजा कधी उचलावी तर सकाळी जर पूजा केली, विष्णू याग केला तर संध्याकाळी तुम्ही पूजा ही उचलू शकता.